Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Nana. Happy birthday to you. इकडे तर मित्रांनो, आज आपण आपल्या सर्वांचे सप्त हिंद केसरी ड्रायव्हर विठ्ठल ड्रायव्हर बुतकर यांच्या गोठ्यावर आज आपण आलो आहोत आणि आज त्यांचा खऱ्या अर्थानं वाढदिवस आहे आणि आपण साजरा केला आहे. नाना आपल्यासोबत आहेत. नाना, पहिल्यांदा आपल्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आज सकाळपासून रीग आहे, सगळ्यांच्याकडून ऐकलं घरी पण की सकाळपासून केक येतात. काय सांगाल तुमच्या फॅन फॉलोअर्सबद्दल, काय सांगाल? पहिल्यांदा भरपूर लोकांचं प्रेम असल्यामुळं भरपूर लोक आले. म्हणजे आज मी म्हणतो साजरा करायचा नाही, पण त्या सगळ्या पब्लिकनेच केला साजरा. नाना, मग आत्ता पण काही क्षणापूर्वी मुंबईवरून आत्ता लोक आली होती, त्यांना म्हणजे इतकी क्युरियोसिटी तुम्हाला भेटायसाठी फक्त येत आहेत. काय एवढा आनंद असतो तुम्हाला? आनंद म्हणजे आपल्याला कसं, आपल्याला माणसं हे करते ती म्हणून आपण कोणाला हे करत नाही, ती प्रेम देते तीच महत्त्वाचं आपल्या सगळ्यात मोठी आहे ना. नक्कीच नाना. उद्या पेडगाव हिंद केसरीचं मैदान आहे, सगळ्यांना उत्सुकता शिगेला पोहोचली. तुम्ही तुमच्या शब्दाबद्दल जरा सांगा. पेडगाव हिंद केसरी मैदान चांगलं होणार त्यात, कारण त्यांनी नियम सगळ्याला सारखं केले तर मैदान चांगलं होणार. उद्या तेजाचं पण लवकरच गट आहे. हो, कसं काय उद्या सगळे आपल्याला जे नंदी आहेत त्याचं कसं काय नियोजन असणार? काय सगळ्यांचं नियोजन म्हणजे कसं, त्याचं चांगलं नियोजन झालं आहे, नियम काढले त्यामुळे चांगलं होईल माझ्या. उद्या तेजा आणि दिवाना पण आहे. कसं काय झालंय नियोजन? काय त्याच्या शिकणेच केलं होतं. आणि उद्या खऱ्या अर्थानं भुंगा आणि चिमण्या सुद्धा पळणार आहेत. कसं काय हे पण नियोजन कसं काय झालंय? काय ते तिकडे मिलिंद शेटने केलं. मिलिंद शेटने. भुंगा नाना तुम्ही पळवताय, कसं वाटतंय भुंगाचा स्पीड? चांगला पळतो, स्पीड ही चांगला आहे त्याला. नक्कीच नाना. उद्या एक तर हिंद केसरी मैदान, मग सकाळी उद्या तुम्ही किती वाजता जाणार? तेजाचं लवकर गट आहे म्हटल्यानंतर काय? हो, लवकर जाणार, सकाळी लवकर जाणार. हा, इथनं किती आपल्याला अर्धा तास जायला झालं. नानात आपल्याकडं मुंबईवरून पण अजून 2 गाड्या आल्यात. ती कुठली बैल आली ती? जे आपल्या कल्याणचे तिथले आहेत ना. मग आम्ही भेटलो त्यांना पण. ते म्हणले नानांच्या सांगण्यावर म्हणले फोन केला होता, एकच फोन नानाला गेला. नाना म्हणले कुठं जाऊ नका, आपल्याच गोठ्यावरती या. नाही, भरपूर लोक पहिल्यापासून म्हणा लई दिवस झाला आपली त्यांची आपली घटना नाही, तेव्हापासून ती येते, घरच्यागत राहते, हे करतात, काय टेन्शन नसते त्यांचं. आता नाना मोठं मैदान आहे उद्या. आता उद्या नियोजन गाड्या पण तशा काही अंतरानच लागल्यात, तर तिन्ही पण गाड्यांचं नियोजन तुमच्याकडेच आहे का? नाही, एकच गाडीचं नियोजन आपल्याकडे. तुम्ही एकाच गाडीवर बसणार आहे का? तेजाच्याच फक्त? भुंगाच्या आणि चिमण्याच्या नाही? नाही. मग आता नाना उद्या अटीतटीची लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. सुरुवातीला म्हणजे दुसऱ्याच गटात गाडी आहे. दिवाण्याची तेजाची गाडी ह्याच्या आधी पण पळाली, जेव्हा पळाली गोलालाच पात्र झाली. त्या गाडीविषयी काय सांगाल? गाडी चांगली पळते, ती गाड्या गुलालात राहिलेली आहे, त्यामुळे गाड्या चांगली गाडी घेतलेली असते, मग गाडी स्पीड लागते. आणि गुलालात मध्ये राहण्याला सगळ्यात महत्त्व. बरोबर आहे की. गाडी म्हणजे एक जुळून पाहणारीच नाना गाडी, कारण ह्याच्या आधी बी जेव्हा पळाली गाडी, ते दिवाण्याची आणि तेजाची चांगलीच गाडी पळते. हो, चांगलीच गाडी पळाली. मग आता नाना त्याचबरोबर आपले सर्वांचे आवडते स्वर्गीय रणजित निंबाळकर सर यांचं काल वर्षश्राद्ध झालं. त्या ठिकाणी गेला होता तुम्ही? हो, गेलो. जाऊन आला? हो, शेवट आशीर्वाद त्यांचा काल जाऊन घेऊन आलो. नाना कुठंतरी सरांची कमी जाणवती का? हो, जाणवती. नक्कीच ना. हो, म्हणजे अतिशय कमी कालावधी म्हणजे भरपूर काय सरांनी थोड्या कालावधी त्यांनी नाव कमावलं आणि असं घडले. बरोबर की. आता नाना त्या दिवशी राहुलबाई पण भेटले. राहुलबाई पण म्हणले की आता नाना, सर्जा आणि तेजा ही तिरकूट आपल्याला माळशिरसच्या मैदानात भेटेल. राहुलबाईंची तुमची काय चर्चा झाली त्यावेळेस? नाही, माझी दादाची की त्या दिवशी गाठी पडली ना, कारण मी आलो मग दादा तिथं. मग त्याच्याबरोबर आता आपला सर्जा पण उद्या पळतोय. सर्जाची गाडी पण जवळपास 70च्या गटच्या मध्ये आहे बहुतेक. हो, कडनं म्हणजे पहिल्याच तासावरनं लागली गाडी. 70 कारोंडच्या चिक्याने सर्जा आहे. त्या गाडीविषयी काय सांगाल? नाही, गाडी चांगलीच पळते ती. चांगलीच पळेल ना ती पण? हो, गाडी चांगली पळते. नाना तेजाचं आता कसं काय उद्या तुम्ही असणार आहे का?
बघू आता माझी तब्येत नाही बरोबर आता बघू एखाद्या मुश्किलीची. तेच सकाळी तेच तुम्हाला फोन केला होता त्यावेळेस तुम्ही म्हणला की थोडीशी तब्येत बरोबर म्हणजे आता चोराडे मैदानापासून माझ्या मते थोडासा त्रास आहे, पोटात वगैरे दुखते. दवाखान्यात गेलो होतं सकाळी, कसं काय आता रिपोर्ट वगैरे? बघू आता उद्याच्या आता जर तब्येत व्यवस्थित वाटली तरी नाही तर निवांत होत राहायचं. नाहीतर उद्या म्हणजे गाडी चालवल किंवा नाही ते उद्या म्हणजे उद्या निर्णय घेण्यात येणार पळवणार का नाही ते. हो मग आता उद्या मग तुमच्या उपस्थितीमध्ये दुसरं गाडी चालवणार कोण? मुश्रीफ आहे, सनी आहे. हां, मुश्रीफ ड्रायव्हर आहेत. हां नाना आता मुश्रीफ ड्रायव्हर तुमच्याच हाताखाली तयार झालेत, काय सांगाल मुश्रीफ? चांगली गाडी आणते तो, बोलावला तर राहते. तीच अपेक्षा आहे नाव निघत राहावं त्याचं. हां हां ना चालेल, तुम्हाला जास्त काही वेळ घेत नाही, तुम्हाला अजून केक कापायचे गावात जाऊन. नक्कीच तुम्हाला उद्याच्या मैदानासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद.